चलो लग गया नंबर हमारे ग्रुप मेंबर का और उसका थंबनेल तो आपने मेरे यूट्यूब चॅनल पे देखा ही आहे। तर आता जस्ट मला कॉल आलेला आहे ऋषभचा की भाई उठ जा। किती वाजता कॉल लावला तर म्हणजे काल आमचं काय फिक्स झालं होतं की बा 8:30 वाजता निघायचं आहे। तुझा फोन माहिती कधी आला 6:30 वाजता। मी म्हटलं भाई ते को 1 घंटा लगता है तयारी करने में। तो म्हणते की तू परत झोपला नाही पाहिजे म्हणून तुला आताच फोन लावून दूर आलो। मी म्हटलं ठीक है भाई मैं उठता तैयारी करता और जब मैंने कॉल लगाए तब तू रेडी रहना और आ जाना। त्याने किती वाजता फोन लावला होता 6:30 वाजता बरोबर। आता तुम्हाला मी टायमिंग दाखवतो। 6:30 वाजले आहे 9:30 वाजून गेले आणि मी त्याला कॉल लावला की भाई कपडे कब पहनू। तो म्हणे मैं जब कॉल लगाऊंगा तब पहनला नाही। हे बघू शकता इथं कपडे रेडी आहे सगळं रेडी आहे फक्त घालायची देरी आहे। आणि तोपर्यंत मी काय करत आहो मनोरंजन आवाज का मनोरंजन और शरीर का मनोरंजन। तर आता बघू तुम्हाला दाखवतो आता मी तो कधी येते आणि तो किती वाजता येते ते दाखवतो तुम्हाला। पुढं तो आल्यावर तो त्याच्या चेहऱ्यात दाखवतो मी कसा येतो तो। तर 8:00 बघू शकता तुम्ही जर तुम्हाला दिसत असेल तर 8:00 वाजले आहे 10:30। थांबा मी फोकस करतो। फोकस नाही करत मी तुम्हाला का कष्ट करायचे आहे मी नाही का तुम्हाला लाईट लावून दाखवतो। हे बघा 8 वाजता किती वाजले 10:30 आणि आता त्याचा मला कॉल आला। तो म्हणे मी घरी आव बस 5 मिनिटं निघत आहो म्हणे तू तयारी करून घे म्हणे। मी म्हटलं भाई तू निकल जा। मला काय म्हटलं मी वरतो कुर्ता घातला आणि खाली पॅन्ट घातलं झालं 2 मिनिटात तयारी। तू म्हटलं सबसे पहले प्रायोरिटी काय तू निकल जा तू निकल जल्दी आ। तो म्हणे मैं निकल ही गया तू तैयारी कर ले। मी म्हटलं भाई बस 2 मिनट तू आ जा मैं तेको रेडी दिखूंगा। तर आता होऊन जातो मी रेडी। तुम्ही बघा आता रेडी होताना तुम्ही दाखवत नाही आता रेडी झाल्यावर दाखवतो मस्त कसं दिसतं बघा। वी आर रेडी आणि हा बघा किती वाजता आला। यस यू कॅन कम नाउ। ओ कुछ नहीं करता ना रुक मेरे को कॉपीराइट लग जाएगा। मला तू एक सांग फक्त आपला टायमिंग काय होता। थांब अजून लाईट लावतो। फेस वॉश करणे ये ले आज तुला आता काही नाही म्हणत चल कार मध्ये ये ले फेस वॉश मॉइश्चरायझर वापर। चलो आता रेडी झालेलो आम्ही। बघू आता किती बजे तक पहुंचेंगे मेरे को ये बता तू। आता 10:30 वाजले पौने 11 वाजले 1.5 घंटे में रोड के ऊपर डिपेंड करता। म्हणजे 11:15 पर्यंत ना और खाली आपको जल्दी पहुंचेंगे। हाँ ठीक है चल बाय। 1 घंटे में पहुंचेंगे। बाय। डीजल डालना पड़ेगा। वन न्यू मेंबर इज एडेड। हॅलो आपल्याला किती वाजता निघायचं होतं आपण किती वाजता निघू राहिलो मला फक्त याचं एक्सप्लेनेशन द्या तुम्ही दे ना। माझ्यामुळे लेट झालंय बट आय हॅड सम वर्क टू डू। सांग ना माझ्यामुळे थोडंसं लेट झालं। थोडं जास्त नाही बरं थोडस किती 8 वाजता टाइम होता 10:30 वाजता मी थोडस 7 बजे बोला जास्त नहीं। लेकिन अपना जो ब्राइड है वो 1 घंटे पहले निकल गया तो हमारा लेट होना बनता है। यस हम वो डिजर्व करते हैं। तो आज तुम्हारी शादी हो रही है तो तुम्हारा एक्सपीरियंस बताओ। अच्छा है और क्या है बुरा तो होने नहीं वाला कुछ। बोला इसी बात का दुख है कि सगे दोस्त बहुत लेट आए लेकिन शादी अभी तक लगी नहीं। और लेट किसके कारण हुई ये तो आपने देखा ये वीडियो की शुरुआत में। बरं ठीक है। चला आता हा आहे दुसरा दिवस म्हणजे 7 तारीख। 6 लग्न होतं 7ला रिसेप्शन। तर आज आहे रिसेप्शन। तर बघू शकता कालच्याच आउटफिट मध्ये घरच्या आणि आता रेडी केला रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवतो माझी तयारी। बघू शकता तुम्ही आजचं माझं आउटफिट आहे ये और सी हू इज हियर विथ मी ऋषभ। आणि आता आम्ही आहो एका ठिकाणी तर तिकडे आमचे अजून 2 साथी आनेवाले आहे तर त्यांची वाट बघत आम्ही इथे थांबलेलो आहो। आता सध्या वाजलेले आहे तुम्ही बघू शकता 8:20 झालेले आहे आणि इकडनं मग आम्ही निघू लगेच
कुठे जायला? कमल प्लाझा. कमल प्लाझा माहिती आहे तुम्हाला, दस्तूरनगरच्या थोडं अलीकडं कमल प्लाझा नाव आहे. तर तिकडं आम्ही जाणार आहोत. तर लवकरात लवकर तुम्हाला तिथलं सगळं दाखवतो मी. येस, कंटिन्यू. तर आता आम्हाला जायचं आहे तिकडे. आम्ही पोहोचलो. येस, आणि आम्ही सगळ्यात आधी जेवण केलं. आम्ही आल्याबरोबर काही नाही, हे महत्वाचं नाही, आमचं जेवण महत्वाचं आहे. अरे यार, हॅलो. The one song we like. मजा आला. पप्पा काय ठीक आहे, बाय.